निघालो होतो त्यावेळेस तुझ्या आश्रमातून तुझी ही गर्वाने आम्हाला ऐकू आली आणि तुला सावध करण्यासाठी मला इथं यावंच लागलं. आहे ना ब्रह्मदेवाने आमचा भविष्यात घेऊन ठेवलेलं आहे की आम्हाला लग्न अगोदर मुलगा आणि नंतर आमचं लग्न होईल म्हणून. परंतु आमच्या तपस्साधनेच्या बळावर ती भविष्यवाणी आम्ही खोटी ठरवणार आहोत. अरे ब्रह्मदेवाचं भविष्य खोटं ठरवणारे नाही. अरे ब्रह्म्याचा लेखा न चुके देवालिका. परंतु पिपलायना गृहस्थ आश्रम न स्वीकारता केवळ तपस्सावर त्याच्या बळावर मोक्ष प्राप्त करून घेण्याचा संकल्प आम्ही मनी केलेला आहे. का गृहस्थ आश्रम स्वीकारल्याशिवाय तुला मोक्ष मिळणार नाही. अरे जे देवाधिकांना शक्य झाले नाही की तुझ्यासारख्या लहानशा मानवाची काय कथा. ग्रंथाद्वारे उदाहरण मला पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुझं स्वतःचं उदाहरण मला सांगितलं. पिंपळाच्या झाडाला उलटे काढून ठेवून हरभराशी तपश्चर्या केलीस आणि एका कल्पके नावाच्या दाशीला घालवते तपश्चर्या कोण ठरवलीस आणि तू मला उपदेश करावास. मला उपदेश करण्याची तुझी लायकी नाही. माझी लायकी काढतोस. अरे काकक पिकहा पिकक पिकहा कोमीद काकक पिकहा वसंत समय कापते काकक पिकहा पिकक पिकहा. अरे कावळा आणि कोकिळ या दोघांचा रंग काळाच असतो. परंतु ज्यावेळेस वसंत ऋतू येतो त्यावेळेस माझ्यासारखा कोकिळ हा कुहू कुहू गातो आणि तुझ्यासारखा ढोंगी लबाड कावळा हा काव काव ओरडतो. कोकिळ आणि ती कावळा काय. अरे हंस स्वेतः भकस्वेतः हंस स्वेतः भकस्वेतः कोवेतु हंसो भगः निरक्षर विवेके हंस हंसः भक भगः. हंस आणि भगळा रंगाने दोघेही पांढरेच असतात. परंतु ज्यावेळी पाण्यापासून दूध वेगळं करण्याची वेळ येते त्यावेळी हंस हा हंस ठरतो. तुझ्यासारखा भगळा हा भगळाच ठरतो. माझ्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नकोस. ब्रह्म्याचं भविष्य मी खोटं ठरवणार आहे आणि त्या देवादिकांना आणि तुला ऋषी मुनींनाही दाखवून देणार आहे. त्याला किती निश्चय आहे ते. या उत्तरेला स्वतःच्या जन्मचेहऱ्याचा मोठा गर्व झालेला दिसतोय. याने चक्क ब्रह्मदेवाला आव्हान दिलेलं आहे. परंतु मला सुद्धा याच्या मागावर जायला पाहिजे. प्रथम गंगेवर स्नान करण्यासाठी जावं. हरी ओम. समरंगाने का घ्यावे स्वामी गाज म्हणावे मन गावे ब्रह्मपदा कपांचे राजांनी बस. या म्हणून आमच्या रोगाच्या राज्य किती सुखात समाधानात चाललं आहे. अहो रोज दरबारात कोण येत आहे. दरबारात फक्त आम्ही येतो. आज कोण आलं. आम्ही आलोय. अहो आज राजकुमारीचा स्वयंवर आहे. गेला तिकडे बोंबले आणि तुमच्या दोघांचा पहारा मला एकट्याला करावा लागला. आता एक काम करा. दरबार महत्वाचा आहे. तिथे गेल्यानंतर तोंडावरती नियंत्रण ठेवा. नाही दुसऱ्या दिवशी वाढला मोठा दरबार महाराज बसले सिंहासनावर. वाजला चौकावरून धरती आपला वीर पंतप्रधान येऊन मुद्रा करती भारत त्याच आज किती सुंदर बोलायला आनंद झाला. शैनीश्री रत्नाने सभारत्नाने पंडित आकाशात रत्न सूर्य घरात रत्न लहान खेळतो बालक शेजेव रत्न लग्नाची बायको सभेत रत्न विद्वान पंडित चतुर्शाह. परमेश्वर कृपेने आम्हाला मुलगा व्हायला पाहिजे होता परंतु झाले आहे मुलगी. पेरला धना पण उगवली कोथमीर. पेरला धना पण उगवली कोथमीर. काही बोलताय तुम्ही ऐकून घेताय. पेरला धना पण उगवली कोथमीर अर्थ काय विचार धना पेरल्या कोथमीर उगवती होलवा होत नाही. पुढे धनी येतात. त्यांचं बरोबर आहे. बरोबर आम्हाला जर मुलगा असता तर या राजगादीला वारस ठरला असता परंतु झाली आहे मुलगी त्यामुळे आम्ही मनातून नाराज आहोत. कशाला नाराज होता महाराज. का बरं. मुलगा काय मुलगी काय एकच फक्त जागेत फरक. जागेत फरक. अश्लील बोलला. मुलगा काय मुलगी काय जागेत फरक म्हणजे काय विषय.
अरे जागेत परत कोणत्या काय बुद्धी बॉम्बा तुम्ही महाराज समजा आपल्याला मुलगी आहे उद्या जर आपण तिथं लग्न लावून दिलं तर ते कुणाच्या जागेत जाणार आहे नवऱ्याच्या जागेत जाणार आणि मुलगा असतात तर ह्याच जागेत राहायचं मी ह्याच जागेविषयी बोलतोय तू कुठली जागा देण्यात आणलीस आमची मुलगी चंद्रप्रभा म्हणजे जणू काय रतीची पुतळीच आहे महाराज रतीची पुतळी असली तरी ती बुद्धीने अल्लड आहे वयाने लहान आहे काय तिला काय नाही आपण दाखवल्याशिवाय आपण काय हे दाखवल्याशिवाय आपलं राष्ट्र ही आपली प्रजा ही आई बापून सांगितलं पाहिजे त्याची मान आहे मुलीला वळण लावावं आईनं आणि आईला वळण लावावं बापानं आई काय बिंडो काय गाव मुलीला वळण लावावं आईनं आणि मुलाला वळण लावावं मुलाला वळण लावावं बापानं अशी डिमांड आहे राणी सरकार आपली एकुलती एक मुलगी तिचा आम्ही स्वयंवर मांडलेलं आहे देशोदेशीच्या राजपुत्रांच्या तस्बिरी आणण्यासाठी तुम्हाला पाठवलं होतं तस्बिरी घेऊन आला हो महाराज देशोदेशीच्या राजकुमारांच्या तस्बिरी आणल्या आणि चित्रे शाळेत लावलेला आहे तुम्ही राजकुमारीला चित्रशाळेत घेऊन गेला एखादा राजकुमार तिनं पसंत केला मी म्हणली एकही राजकुमार पसंत नाही एक काम करा राजकुमारी आमच्या समोर हजर करा तिला राजकुमार का पसंत नाही आम्हाला प्रत्यक्ष विचारू द्या बोलवा चंद्रबाई काय चंद्रबाई अंडी आहेत का नको बोलू चंद्रबाबा काय हो चंद्रबाबू अरे हो नाही या भाई एकटं नाही ये लवकर या वेळ लागणार तुम्हाला बाबाने दरबारामध्ये आता लगेच बोलवलंय माझी बाबांनी मला लगेच बोलवलं लगेच कळवलंय आशीर्वाद बोल बाळे बाबा कामच बोलले बोले काही काम नडले बाबा कामच बोलले बोले काही काम नडले बाबा कामच बोलले बोले काही काम नडले राजकुमारी देशोदेशीच्या राजपुत्रांच्या तस्बिरी चित्रशाळेमध्ये आणून लावलेल्या आहेत एखादा राजकुमार पसंत कर म्हणजे तुझं लग्न आम्हाला लावून देत आहे बाबा त्या चित्रशाळेतला एकही वर मला पसंत नाही एकही वर पसंत नाही त्याचं कारण काय या दोघांनी टाकताना तस्बिरी उलट्या टाकल्या उलट्या प्रधानजी तस्बिरी उलट्या का टाकल्या नाही महाराज अहो परवा दिवशी जे वादळ झालं खिडकी उघडी होती तस्बिरी उलट्या झाल्या वारा उचला असेल म्हणजे वाऱ्यामुळे तस्बिरी उलट्या झाल्या काय बनवा बनी ऐकताय मला सांगा वाऱ्यानं अशी असणार तस्वीर अशी होईल अशी होईल नाही एकदम उलटी नाही टाकतानाच उलट्या टाकल्या काय सांगते बनवा बनी उलट्या थांबल्या मग थांबल्यामुळे काय झालं ते म्हणजे राजकुमार तो मुंडका आला का खाली खालचं सामान गेलं का वर? सामान मला असं ते शस्त्रास्त्र शस्त्रक्रिया नुसती शस्त्र आणि कापणी म्हणजे क्रिया राजकुमार तुला बेगा हट्टाने जाऊ देणार नाही का लग्न हे करावंच लागेल माझी बाबा तुम्हाला मी एवढी जड झाले का तसं नाही बेटा बेटा तसं नाही व्यक्त करायचं बेटा सगळं घरात सासरी पोचवेल म्हणजे तू लग्नाला आलेली मुलगी पोचता येणार नाही स्त्री जात म्हणजे काचेचं भांड आबरू चढा गेल्यानंतर तो सांगता येणार आहे का तेव्हा तुला लग्न हे करावंच लागेल बाबा तुमची इच्छा आहे ना मी लग्न करावं होय मग मी लग्न करते पण मी माझ्या मनाने वळते मनानं वर मनावर काय आणि बाप्पाला खाली बघायला खाली बघायला खाली चार बघायला माणसं खाली बघण्यासाठी गोष्ट आहे का नाही मुलगी मनाची पालखीमध्ये म्हटल्यानंतर चार लोकांना मला खाली पाहावं लागेल मनावर करू नको मनानं वर करू नकोस
उखाड्याचे दिवस आहे. उखाड्याचे दिवस. उखाड्याच्या दिवसाचा काय संबंध? किती कधी असतात? अक्षय तृतीयानंतर वैशाख. आता गावाच्या जत्रा चालू आहे, शेतातली काम चालू आहे. नकोस, उखाड्याचे दिवस आहे आम्ही आमच्या हातानं वाढतो. आणि आमच्या हातानं वर पसंती. तुला लग्न हे करावंच लागेल. नाही बाबा मी मुळीच लग्न करणार काय नाही. देणं हक्क आहे हा. या हट्टामुळे त्या सावित्रीचं काय झालं? आणि सरकार चित्रशाळेमध्ये घेऊन जा. वर पसंती करायला सांगा. आमचा राग वाईट आहे. सावती हो. ही खाकी जरा हट्टी आहे. कुठल्या अवलादच खराब. आवलादच आमची. या खाकीच्या नशिबात ग्रहमानाचा दोष. ग्रहमान कसं आहे ते पाहण्यासाठी आपल्याला ताबडतोब कोणाला बोलवलं पाहिजे? ग्रहमान पाहायचंय. ग्रहमान ब्राह्मण बोलवा. ब्राह्मण सुगारी बोलवता कोणत्या काय मुल्लाबाई. मुल्लाबाई ब्राह्मणाचं नाव असतं. ब्राह्मणाची नावं कशी असतात? केशव शास्त्री, रोशन शास्त्रींचे शिष्य रोशन शास्त्रींचे केशव शास्त्री. हे केलं लवकर. अच्छा. कशाला बोलवलं? पुढचं आपलं बोल केलं मला चांगलं उडालं. काय आलं? पायात काटा मोडलाय. ज्या पायात काटमुळे तिथे गेलं तर माणसं बघ. पंचायत नाव नाही. या या ब्राह्मण गाव सुस्वागतम. महाराजांच्या मी प्रणाम. काय केलं? मी प्रणाम करू राहिले महाराज. आणि हो मागे टेपलतोय मला. बसा बसा. ब्राह्मण गाव. हा एका तातडीच्या महत्वाच्या कामासाठी तुम्हाला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. आमची मुलगी चंद्रप्रभा लग्नाला तयार होत नाही, तेव्हा तिची कुंडली मांडा आणि भविष्य काय आहे ते पहा. मुलीचं नाव काय? चंद्रप्रभा. स वरून रास ओळखा. चंद्रप्रभा. आईचं नाव? सूर्यप्रभा. बापाचं नाव? तुला वंशवळ नाही का सांगितली? राजबगड. चंद्रप्रभा. त्यांच्या चिच्ची. माझ्या पोराने खोडतोड केली व बघा. त्यांच्या चिच्ची चुच्ची केली. चुकची का तुझ्या आईची? मीन रास. मीन रास आहे. पहा ग्रहमान. रवी कसा आहे पहा. रवी. 30,000. रवी छान आहे, छान आहे. सोम कसा आहे. सोम. सोम पण छान आहे महाराज. मंगळ पहा. काय चंगळ मंगळ का? त्याला उजेडात अंधारात दिसना. अंधारात दिसना. ग्रहांचं चाललेलं आहे. उजेडात दिसलं. तुमचं ग्रहमान आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तेव्हा मंगळ ग्रह कसा आहे पहा. मंगळ 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 छान आहे महाराज. मंगळ चांगला आहे. हा. पण बुध पहा. बुध. बुध बुध बुध. अहो मी भूत बघतोय. हो मात्र माझा भूत पाडतोय. मी काय सहन करायचं. हा. बुध कसा आहे. भूत छान आहे महाराज. गुरु. डोकावतोय.
ग्रह शांती करता येईल. शुक्र कसा आहे पहा. शुक्र छान आहे छान आहे. आधार हाता राहिला म्हणजे शनी. शनी ग्रह कसा आहे तेवढा पहा म्हणजे झालं. महाराज शनी सर्व छानच असतो. माझी बिदर तुला नाही ते तू शेडी सांगताय का आता तुला आता सांगते शनी ग्रह वाईट आहे. तरी आम्हाला संशय आलाच होता की शनी ग्रह वाईट आहे म्हटल्यानंतर. शनी वाईट नाही महाराज. शनी वाईट होतं ना. आता शनीचं पान लागलं फाडून शनी वाईट नाही. काय केलं शनी वाईट नाही का पान फाडलं शनीचं. पंचांगात फाटलं की ग्रहमान बदलतं का. बोला ब्राह्मण काका काय भविष्य आहे. महाराज तुम्ही मला भविष्य ते विचारू नये आणि मी तुम्हाला सांगू नये असं भविष्य आहे महाराज. काय भविष्य चांगलं असेल तरी आम्ही ऐकू आणि वाईट असेल तरी आमच्या ऐकण्याची तयारी आहे. भविष्य सांगा, घाबरू नका. अभय आहे तुम्हाला. महाराज अभय आहे ना. होय. मग ऐका सांगा. तुमच्या मुलीला लग्नाच्या अगोदर मुलगा नंतर तिचं लग्न होणार. भविष्याने ठरवू. मला हातीच्या पायाखाली चिरडून मी टाकलं तरी हे भविष्य बदलणार नाही महाराज. बदलणार नाही. तुझी हिंमत कशी झाली. अंधार कोठडीमध्ये बंद करा या ब्राह्मणाला. त्या ब्राह्मणाचं भविष्य खरं कसं होते तेच आम्हाला पाहायचं आहे. सेवक आजपासून राजकुमारीला नदीकडे सरळ लाल महालात नजर केले बंदिवासात ठेवा. हे भविष्य आपल्याला खोटं ठरवायचं आहे. तुमच्या हातमध्ये दाशींची मुख्य मनोरमा. मनोरमा दाशीला इथं तुला या ठिकाणी तातडीने बोलावून घेण्याचं काम फार मोठं संकट आलेलं आहे. राजकुमारीच्या भविष्यात आगळं वेगळं भविष्य ब्राह्मणानं वर्तवलेलं आहे. लग्नाच्या अगोदर मुलगानंतर तुझं लग्न आणि म्हणून राजकुमारी लाल महालात नजर कैदेत बंदिवासात राहिली. तुझ्या हाताखाली किती दाशी आहे. 500 महाराज. तुमच्या हाताखाली सेवा 200 सेवा कमी पडतात. आजपासून राजकुमारीवर महाराजातून तुझा आणि दाशांचा पहारा. महाराजा बाहेरून तुमचा आणि सेवकांचा पहारा. कडेकोट बंदोबस्त ठेवा. किडा यातमध्ये प्रवेश द्यायचा नाही. परंतु एवढ्या बंदोबस्तातून राजकुमारीला काय कमी जास्त झालं तर आम्ही काय करू ठाऊक आहे. सर्वांच्या अगोदर दाशी मनोरमा या तलवारीला प्रथम तुझी मारली जाईल. कुशाल मारा. या दोन्ही सेवकाच्या हातून माझीच मारा. तर आपल्या पायाचं निधन केलं पाहिजे. पहिल्यांदा तू पहारा कर. मी झोपतो. मला बरोबर तू 4 वाजता उठवायचं. एकदा उठलो की तोंड धुवी चहा पाणी करीन. असा दिवस दिसायला लागला की मी झोपीन तू पहारा कर. पहिल्यांदा तुझा पहारा 4 वाजता. 4 वाजता मला उठवायचं. हलवून उठवायचं. मी एकदा उठलो की तोंड धुणार. चहा पिणार. खाऊ. तासभराच्या गप्पा झाल्या मी झोपतो तू पहारा कर. मी तुला उठवतो तू माझ्या उठ. आम्ही तपश्चर्येत लग्न असणाऱ्या सुंदर अप्सरा आमच्या दुकानात आल्या. त्या अप्सरांचा नाच पाहून आमचं वीर मदन पावलं. आतापर्यंत केलेली तपश्चर्या पूर्ण करी. आम्हाला खात्रीनं वाटतं आहे की हे देवादिकांचंच कारस्थान असलं पाहिजे. परंतु त्यांनी माझ्या मार्गात कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी हा उद्यानक त्या कारस्थानाला बळी पडणार नाही. हे वीर्य कमळाच्या फुलामध्ये भरून घेतो. त्या फुलाच्या पाकळ्या दर्भाने बांधतो आणि याच पावली ते फूल नदीच्या प्रवाहात सोडून देतो.
म्हणजे माझ्यावर आलेल्या संकट टळेल आणि पुन्हा घनघोर तपश्चर्येला प्रारंभ करतो. आणि आता आंघोळीला जायचंय ना? हो. कपडे बिपडे आणले का? सगळे आणून ठेवतात. अरे दाशी, तुझा आवाज किती छान आहे ग. हो, माझ्या आवाजात कोकळ सुद्धा लागतो ना. तुझ्या आवाजात सुंदरपैकी गाणं म्हणतात ना. लगेच म्हणतो. नदी किनारे जाऊगली बदले, नदी किनारे जाऊ, नदी किनारे जाऊगली बदले, नदी किनारे जाऊ. दाशे, पाणी किती स्वच्छ आहे ना ग. पाणी किती पातळ आहे अरे रे. दाशे, समोर दिसतंय का? हा. कमळाचं फुल वाट चाललंय. तेवढं जाऊन घेऊन येते का ग? ए दाशे, हा? फुल किती छान आहे ग. हो ना. या फुलाचा तू वास घेते का नाही ग? ना. ए, तू घेते का ग? नाही ग. या फुलाचा मी वास घेते. या फुलाचा वास घेतल्यापासून माझं अंग असं जळजळ झालंय ग. तुम्ही इथं थांबा, मी थोडासा विश्रांती घेते. लागलं तुला तुला जोर गेलं, एवढा मोठा फुलाचा भार आला. त्याचा वास घेतला पण मला काहीच आलं नाही. फुलाचं काय झाड तुझ्या नाकात घातलंय तुला. चल. आणि काही तो वाट्यामध्ये घेऊन येते हात करता तुमको किसकी मना, तुमको किसकी मना. बाबाला जातील आणि वाट्यामध्ये काय आणतील काय नाही. खरं सांग. लगेच सांगतो. लगेच सांगतो मोठं. लगेच सांगतात काय आहे? चिंच बोर आवळं. चिंता बोर आवडलं कोण पैलवान कोण पैलवान नाही घरांजोर बायका गरुजोर बायका माझ्यासाठी. तुला काय झालं आणि तुम्ही दोघे येत नव्हता वेळात पाळीला. राजकुमारीसाठी. राजकुमारीसाठी आणि घरचा कसा त्यांना काय झालं 6 महिने दिलेला आहे. आता मी सांगितलंय तुम्हाला. हा. तुम्ही जाऊन सांगा महाराजांना. आता मग मी माझ्या सासरवाडीत जाऊन राहतो. तुझं नाव सांगतो. अरे ह्यातनं काहीतरी मार्ग काढायचा की कसं काय? ही बाब तुम्ही दाखवून आपल्याला बरं. आपण नाही सांगायची महाराजांना. आपल्या वरचे अधिकारी प्रधानजी हे म्हणून द्या ना. प्रधानजी प्रधानजी ये. हे प्रधानजी आलं लक्षात माझ्या. काय म्हणकडे? महत्वाची बातमी आमच्या हाती लागली. महत्वाची बातमी आणि तुमच्या हाती. बक्षीस आम्हाला लई मिळणार आहे. सोन्याचा मोहरा. अरे तुमच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी मी आहे. ही बातमी मला सांगितली पाहिजे. तुम्हाला बातमी सांगतो पण आम्हाला गोष्टी द्या पाहिजे. अरे कशासाठी पाहिजे वचन? नाही मग तुम्ही एवढे हारला पाहिजे. उलटून पडला तुमची काय कुसळ घेतली पाहिजे ना. हे घ्या वचन. आता म्हणजे हातवाद्याला दोस्तीच्या वेळेस किंवा कुस्तीच्या वेळेस याच वचना करता प्रभूंनी 14 वर्षी वनवास वनवास केला. याच वचना करता हरिचंद्रानं आपला देह डोंब्या घरी विकला. हे वचन तुम्ही मला आज दिले. होय, वचन. महत्वाची बातमी एवढी सांगायची काय राजा. बातमी आहे? राजकुमारला 6 महिने गेले. अरे, अरे, अरे. प्रधानजींनी महत्वाची बातमी आणली आहे. म्हणून तुम्ही दरबार बोलवला. बोला प्रधानजी, काय महत्वाची बातमी आहे? हो महाराज, पोटापर्यंत शब्द येतात पण आणि कंठातून बाहेर पडत नाही. उद्या शत्रू सैन्यानं राष्ट्रावर हल्ला केला. कुठल्या शत्रू सैन्याने आपल्या राष्ट्रावर हल्ला केला असता त्या हातातल्या संचारिकाच्या शिरधारामध्ये गेली. कोणी खंत फिरून गेले आहे का? गेली असती तर हत्तीचा बाई तोडून ठार मारला. अशी कोणती महत्वाची बातमी आणली आहे का सांगत ही नाही? बातमी दाशीने सांगितली आमच्या दोघांना. दोघांना. आम्ही सांगितली प्रधानजींना. बरं. आता प्रधानजी काय सांगत नाहीत तुम्हाला ते विचारा त्याला. प्रधानमंत्री महत्वाची बातमी आणली आहे हे खरं खरं सांगा. घाबरू नका, तुम्हाला अभय आले. आम्ही असेल तर ऐका महाराज. सांगा. राजकारणाला 6 महिने गेल्या. काय? राजकुमारीला 6 महिने गेले. दासी मनोरमाला आमच्या समोर हजर करा. ए, असे वासे, होय. होय,
आहे खरे आहे आमच्या समोर हजर करा राजकुमार चंद्रप्रभा आम्ही जी बातमी ऐकली ती खरी आहे भिकाऱ्या तो तुझ्याला नीचपणाला भिकाऱ्या तो तुझ्याला नीचपणाला व्यथ जन्मली तू माझ्या मुलाला व्यथ जन्मली तू माझ्या मुलाला भिकाऱ्या तो तुझ्याला नीचपणाला भिकाऱ्या तो तुझ्याला नीचपणाला जन्मताच नेली असतीस अकबर कपड्यात गेली असतीस कुणाचा आहे हे पाप होण्याचा बाप कुठा शेण खाल्ला बाबा नदी किनारी आंघोळीला गेले होते तिथून एक कमळाचं फुल वाहत आलं त्याचा मी सुगंध घेतला तेव्हापासून माझी अशी अवस्था झाली अशक्य फुलाचा वास घेतल्यानंतर जर स्त्रिया बरोबर राहिल्या असत्या आपण किती फुलांचे आपण पुरुष आहोत या चांडाळीने पाप कर्म केलेला सेवक हात पुढे करा हात जोडायचे म्हणजे यावर हात राहणार नाही पैसे करायला सांगितले याला तो आता बिल पाहिजे हात जोडायचे नाही कामगिरीवर धरायचे हे तलवार घ्या या खांडीला घोर अरण्यात घेऊन जा आणि कुठल्या प्रकारची दया माया न दाखवता तिचे एक घाव दोन तुकडे फुलचारी वदनी नको दाखवू मला फुलचारी वदनी नको दाखवू मला व्यथ जन्मली तू माझ्या मुलाला व्यथ जन्मली तू माझ्या मुलाला भिकाऱ्या तो तुझ्याला नीचपणाला भिकाऱ्या तो तुझ्याला नीचपणाला म्हणजे तुम्ही आता मला मारणार नाही नाही हो, मला मारू नका मारणाऱ्यापेक्षा एक दोन तीन म्हणून तुकडा दोन घ्या आणि तीन परत एक म्हणून तोडतोडी म्हणली एक थांबायचं बरोबर ना हे दोन हा दोन लागा पहिलं मी घरनं ठेवून देतो हे एक हे दोन आणि हे लग्नात जर पाप कर्म केले पोट वाढवले म्हणजे धर्म आहे का अधर्म आहे कळतंय ना बाजूला तुळी तुला उगाले राजाचं काय हुकूम आहे मुलीला मारा राजाने गरबाला मारायला सांगितले नाही मुलीला खुशाल मारा तिच्या पोटाला जर गर्भ मिळाला तर तुम्हाला दोघांना जाळून भस्म करणार मारा मुली चांगला हाडू वाचण्याचा मार्ग ह्यांना इच्छा आपल्याला उपाय असतो आता आम्हाला मार्ग दाखव कपडे काढा ती जाळा
आणि त्याची राग अंगाला भासा आणि आमच्यासारखे साधू व्हा. कपडे लावायचे या म्हणू नका नको साधू बनायचं. ए, मग पेटावू का आमचा साधू बना. बरं म्हणतो साधू. बरं झालं तुम्ही आले. तुम्ही आले म्हणून माझा प्राण वाचला. मुली घाबरू नकोस. अगं हा आमचा अनाथ आश्रम आहे. तुझ्यासारख्या बऱ्याचशा मुली आम्ही या आश्रमामध्ये सांभाळले. आता थोड्याच वेळावरची लग्न येतील. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला ऋषीगंधांनो, आला तुम्ही. तुमच्यासाठी नवीन मैत्रीण आणलेली. ही बघ. अगं असं एकमेकीला नाव अगं कशाला पाहिलंस तिकडं. तिच्यामुळे तिच्यावर संकट आलेलं आहे. हा तुम्ही एक काम करा, तिला विश्रांतीसाठी आतमध्ये घेऊन जा मठामध्ये. हा मुलींनो, आपल्या आश्रमामध्ये 2 नवीन शिष्य आलेले आहेत. आजपासून ते तुमच्या बरोबरच राहतील, तुमच्या बरोबरच विद्या ग्रहण करतील. हा शिष्य आलेले येतील थोड्या वेळात. आले इकडं. चार आश्रमातीलच मुली आहेत. घरी जायचं नाही. 2 तुला 2 मला. कशाची वाटणी करता तुम्ही. अरे त्या अनाथ आहे. आम्ही पण आणत आहे. आम्ही आणत आहे. हा आदत करा. त्या 4 पुरीत काय ठीक आहे. तू 2 घर मी 2 घर. ए 2 करतो. आता या ठिकाणी तुम्ही आलाय. नाही 2 केलं ना तुमच्या श्वास करेल. अरे तसं नसतं करायचं. अरे एक काम करा. अरे तुम्ही त्याच्यावर आलाय. देवाचं नामस्मरण करा. देवाची ये द्वारी उभा क्षणभर देवाची ये द्वारी उभा क्षणभर तेरे मुक्तिचारी साधेरा तेरे मुक्तिचारी साधेरा साधेरा देवाची म्हणजे बायकांना शिंक आली आणि नाकातून मुलगा मुलाचा जन्म झाला. करू नको. माझं नाही, मग? बाळसाहेबांचं. अरे बापरे, हे किती बोलतो ते पोरग. नाकात झालं काय. किती समजाव रे, किती समजाव केला बाया, किती समजाव रे. नुसतं जागा कुठली उठते त्याला 5 माईल इकडे हे बाळ काय व्हायचं. बघ कावळा, बघ पोपट, बघ साळुंकी, बघ चिमणी. काय ठेवायचं. या मुलाचा जन्म नाकात झालाय का नाही. याचं नाव नाशिक आहे. तेव्हा तुम्हाला वाटलं तर हा मुलगा मला झाला, मला खूप आनंद झाला. ह्या मुलामुळे माझ्यावर खूप संकट आले. मला माझं घर सोडावं लागलं. मी काय करते, त्याला कुठेतरी गंगेत गवताच्या भारात सोडते, तेव्हा माझ्यावरती आलेलं संकट टळेल.
मुलाच्या आधी असताना हे बालक मला नदीच्या प्रवाहात जात असताना सापडले. कुणाचा हे बाळ? ना हे मूळ नदीच्या प्रवाहात गवताच्या भाऱ्यावरून वाहत जातो. अरे अखेर त्या ब्रह्मदेवाची बली भविष्याने खरी ठरली. तुला लग्नाअगोदर या मुलाची प्राप्ती झाली. आता कालांतराने या मुलाची आयुष्य तुला भेटणार आणि तुला गृहस्थाश्रम हा स्वीकारावाच लागणार. तू असं का बोलतोस आता माझ्या लक्षात आलं. हे मूल मी टाकून द्यावं, ते मरण पावावं आणि बाल हत्येचं पातक माझ्या मस्तकी लागून आतापर्यंत मी केलेली तपश्चर्या पूर्ण ठरावी हाच या मागचा तुझा हेतू दिसतो आहे. परंतु जगाने माझी कितीही निंदा केली तरी या बालकाचा सांभाळ मी करणार आहे. याला लहानाचं मोठं करणार, वेदशास्त्राचं शिक्षण देणार आणि माझ्यासारखा महान तपस्वी बनवणार. जातो या आश्रमात मी. मूळ काय उत्तर? याला लग्नाअगोदर या मुलाची प्राप्ती झाली. आम्हाला पक्की खात्री आहे की हे मूल याच असणार आहे. मला त्याचा पाठलागच केला पाहिजे. पाहूया आता पुढे काय काय होतंय ते. हरिओम ब्रह्मा हरिओम. 12 वर्षाचा बाळ होता. रागाच्या भरात मुलीला ठार मारण्यासाठी सेवकांनी हाती सोपवली, परंतु सेवक करत आले नाही. कदाचित सेवकांनी मुलीला ठार मारली असावी आणि प्रवेश असताना जंगली स्वापदांनी सेवकांना मारून खाल्लं असावं. परंतु मुलीला ठार मारल्यानंतर आमच्या मनाला पश्चाताप झाला. एकूण एक मुलगी रागाच्या भरात आम्ही तिची हत्या केली. बाल हत्येचं पातक आमच्या मस्तकी बसले आहे आणि या हत्येतून वाचण्यासाठी पुण्यकर्म हातून घडलं पाहिजे. कोण आहे निगडा? संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आणि राज्यामध्ये जाऊन दिलं. आमच्या राज्यामध्ये जे कोणी आंधळे पांगळे लुळे भैरे साधू संत पंडित ऋषी मुनी असतील अशा सर्व लोकांनी अयोध्या नगरीमध्ये अन्नदान वस्त्रदान दान धर्म चालू आहे त्याचा लाभ घ्या आणि रघुराजे स्वहस्ते प्रत्येकाला इच्छा दान देणार आहेत असे राज्यामध्ये दंडी द्या. हे पुण्यकर्म हातून घडल्याशिवाय आमच्या मस्तकी लागलेलं बाल हत्येचं पातक नाही सोडणार नाही. दान धर्म सुरू करावं म्हणजे झालं. ऐका होय का अयोध्यापती रघुराजे यांच्या हुकमावरून जे कोणी आंधळे पांगळे लुळे भैरे साधू संत फकीर असतील त्यांना अन्नदान वस्त्रदान इच्छादान देण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर जे कोणी साधू संत असतील यांनी या संधीचा अवश्य फायदा घ्या आणि रघुजी राजे स्वहस्ते प्रत्येकाला इच्छादान देणार आहे का हो? बाबांनी खुदा नाही सांगितले खुदा जेवीन आता आश्रमात जावं. आता जर माझं बाळ असतं तर ते पण एवढंच असतं. याला ह्याचं नाव विचारू का? बाळा तुझं नाव काय? माझं नाव नाशिक. बाळा तुला आई वडील आहेत का? नाही, माझ्या आईने मला गवताच्या भाऱ्यात गंगे सोडून दिलं आणि उद्याला कृषीने माझा सांभाळ केला. तेच माझी आई वडील. अरे बाळा मीच तुझी आई आहे. मीच तुला गवताच्या भाऱ्यात- तू माझी आई नाही, राक्षस आहेस, कुंट आहेस. तू जर माझी आई असतीस ना तर मला गवताच्या भाऱ्यात गंगे सोडून दिलं नसतंस. थांब, तू तशी ऐकणार नाही. मी माझ्या बाबांना बोलवतो. बाबा हो बाबा. बाबा ही बाई म्हणते मी तिचा मुलगा आहे. तिला सांगा मी तिचा मुलगा कसा? बाई तुला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. गेली 12 वर्ष या मुलाचा सांभाळ मी करतो आहे. तो माझा मुलगा आहे. अहो बाबा हा मुलगा तुम्हाला गंगेत गवताच्या भाऱ्यात सापडला ना? होय. अहो मी त्याला गवताच्या भाऱ्यात सोडला. हा माझा मुलगा आहे. काय तुझ्या गवताच्या भाऱ्यात गंगेच्या प्रवाहात सोडून दिला आणि आज 12 वर्षानंतर तुला या मुलाची आठवण झाली. तू खरोखरच आईच्या नावाला कलंक आहे. तुझा हा खरोखरच तुझा मुलगा असेल तर तुला मायलेकरांची ताटातूट करण्याचा मला काही अधिकार नाही. पण हा तुझाच मुलगा आहे. त्याला काय पुरावा आहे तुझ्याजवळ? याला या पिपळायनाचा पुरावा आहे. कोण पिपळायन? आपण उद्या नका ब्रह्मऋषी आपण या तू लाकडावर- गंगे किनारी स्नान करण्यासाठी गेलेला असताना तपश्चर्या करत बसलेला असताना तुझ्या स्वप्नामध्ये सुंदर अप्सरा आल्या. त्याचा नाच पाहून तुझं वीर्यपतन झालं. ते वीर्य तू कमळाच्या फुलामध्ये भरलास आणि गंगेच्या प्रवाहामध्ये सोडून दिलास. तेच फूल या मुलीनं हुंगलं आणि त्यापासून तिला मुलगा झाला. तो हा नाशिक आहे. अरे अखेर त्या ब्रह्मदेवाची भविष्यवाणी खरी ठरली म्हणायची. अरे तुम्ही सगळे गोसावी रंडी बात झाल्या नो. हात तुमचा पहिले आम्ही महात्मा गोसावी. अरे आम्ही दोघं सेवक रघुराजांचे. या ठिकाणी कशाला
त्यांची पूजेची मुलगी चेंज करवा तिला लग्नानंतर पाप कर्म केलं पोट वाढवलं तिला मारण्याकरता इथं आम्ही आणली आणि कुठे वाड्या तिला आपण वाचवलं हे सगळं ब्रह्मदेवाच्या भविष्यवाणीप्रमाणे घडलेलं आहे. आता आपल्याला रघुराजाच्या दरबारात गेलं पाहिजे. आपण सर्वांना नाही येत आम्ही का बरं? आम्हाला म्हणजे पूर्ण मला काळजी करू नका. आम्ही त्या ठिकाणी आहोत ना, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. मग गाडी करायला पैसा नाही जरा हौशी कन्या लागलं. श्रीखंडपुरी दावत झालं तुझ्या म्हटलं ताट खाल्लं सगळ्यांनी आजच्या दरबारात बहुतेक चेहरे अनोळखीवरून काय काय चेहरे ओळखीचे दिसतात. आज आम्ही इच्छा दान देण्यासाठी उभे आहोत. ज्याला जी इच्छा असेल ते दान मागून घ्या. पुन्हा ऋषीकन्यांनो, तुमचे पाऊल माझ्या दरबारात लागले, मी धन्य झालो. हे तुमचे पाऊल अवकाश टाकाचे वाकडे करून घेऊ नका मुलींनो. या ऋषीकन्यांच्या पोटाला काय झाले? आम्ही दोघांनी मंत्र दिलेले आहेत. हे कोणते मंत्र? ओ टपकीचे मंत्र. त्यांच्या इच्छेने दिले की जबरदस्ती केली? गायकांची इच्छा होते गायकांची जबरदस्ती केली काय नाही ना जमतं चेहरे त्यांच्या आनंद आहे. आपण झोपलो नाही दुसऱ्यावर रात करते. मंत्र दिसली त्याच्या नावावरतीच कर. या आनंदात आहे मला पाहिजे मंत्र मला पाहिजे मंत्र मला पाहिजे मंत्र नाही उलटते वाजत काय करणार मंत्र बसला ठीक आहे. तुमच्या इच्छेने घडलेला आमचा नाईलाज आहे. आम्ही तरी कुठं कुठं लक्ष देणार. काय होतं पावसाचं वेळ खायचं काय तुझा गेला कृषिकांना तुम्हाला काय दान काय पाहिजे? गुरुसेवा हे दान पाहिजे. गुरुसेवा. गुरुसेवा म्हणजे गुरु खाजून द्या तुम्हाला गुरुसेवा दान दिलेली आहे. या आपण सर्व ऋषीमध्ये समाजा म्हणजे आमचं नाव धर्मऋषी आहे. धर्मऋषी बनलाव. अरे सत्या धर्म ऋषी धर्माचं पालन करणारे धर्म ऋषी. सांगितलं तर रथ मागं ठेवलं पुढे आलं की शिव्या. आपल्याला काय दान पाहिजे? आम्हाला धर्मदान हे पाहिजे. धर्मदान म्हणजे जग पुढाला तर चालेल, धर्मपुरता कामा नये. या आपण सर्व ऋषीमध्ये ऋषी आहे. आपलं नाव पिपलायन. पिंपळाच्या झाडाला तपश्चर्या करणारे पिंपलायन. चित्तवेस. आपल्याला काय दान पाहिजे? संतोष दान. संतोष दान. हे बालका, इतक्या लहान वयामध्ये सर्व संघ परित्याग केलास. तुझं नाव काय? माझं नाव नाशिक आहे. नाशिक. तुला काय दान पाहिजे? मला माता पिता हे दान पाहिजे. काय म्हणलं माता पिता कोण असेल याचे माता पिता आणि कोण असेल याचा प्रजेचं पालन करणारा तो राजा. तलवारीनं पाहिलं किंवा दुश्मनांच्या आपल्या सभासद घडावेला कराव्या. तुम्हा दोघांना काय दान पाहिजे? राजा देव वगैरे तुम्ही खाल्लं नाही. आता काय उपतायचं का तुम्हाला चिंता असलेली नाही. या आपण सर्व ऋषीमध्ये आपल्याला काय दान पाहिजे? रघुराजा मला जे दान पाहिजे तर तू देशील यावर मी विश्वास कसा काय ठेवायचा? आज आम्ही इच्छा दान देण्यासाठी उभे आहोत. प्रसंगी आपण आमचा प्राण मागितला तरी आमची देण्याची तयारी आहे. दान मागा. तरी सुद्धा मला तुझ्याकडून वचन हवं आहे राजा. वचन? होय. हे घ्या वचन आणि मागा दान. ऐक रघुराजा मला तुझी कन्या दान पाहिजे. तुम्हाला कन्याच नाही तुम्ही दान
मावशी जे मायको आहे तेच मागा राजा होणारी कन्यादान दिली म्हणाला कोणती हरकत आहे तुला? ठीक आहे आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही दान द्यायला तयार आहोत परंतु संकट आलं तर त्याचे निवारण करा मी कन्यादान दिली बाबांच्या चरणी प्रणाम. कोण करते चंद्र दोषी आहे निर्दोष आहे. काय निर्दोष आहे की आपल्याला वरतून सांगत होते की नाही मी आंघोळीला गेले तिकडून कमळाचा फुल आला ते श्वास घेतला गर्भ राहिला. हे सर्व खोटं होतं हे सगळं खरं होतं. कसं काय ते फुल ह्या गोसाव्यानं सोडलं होतं. हे कोण आहे मी ब्रह्मदेवाचा अधिपती वैद्याचं पुत्र. ब्रह्मदेवाच्या आदिपुत्र उद्धार पुरुषाने माझ्या दरबारात मी पामराने त्यांना ओळखलं नाही अरे मला माफ करा आता बोल. आता काय बोला पाय खाली उठले. अरे राजा ब्रह्मदेवाने आमच्या भविष्यात नेहमी ठेवलं होतं की आम्हाला लग्नाबद्दल मुलगा आणि नंतर आमचं लग्न होईल म्हणून. ब्राह्मणांच्या मुलीच्या भविष्यात हे भविष्यवर ठरवलं होतं हे भविष्य खोटं ठरवण्यासाठी आम्ही तपश्चर्याला बसलेलो असताना सुंदर अप्सरा आमच्या स्वप्नात आल्या. त्या अप्सरांचा नाच पाहून आमचं वीर पदर पावलं ते आम्ही कमळाच्या फुलात घेतलं आणि नदीच्या प्रवाहात सोडून दिलं. तेच फूल या मुलीला उठलं आणि तिला त्यापासून मुलगा झाला तो हा नाशिक. तरी सुद्धा तिला लग्नाच्या अगोदर हा मुलगा झालेला आहे म्हणजे ती अपवित्र आहे. पवित्र आहे. काय पवित्र आहे मुलगा नाकातून झालेला आहे बाकीची जागा पवित्र आहे. हे काय विचारलं पहा. अरे ते ब्राह्मणाची भविष्यवाणी खरी ठरली ब्राह्मणाला बाहेर काढा. त्या ब्राह्मणाला काही ना काहीतरी इनाम दिला पाहिजे माझं भविष्य खरं ठरलं. ब्राह्मण काका तुमचं भविष्य खरं ठरलं आणि म्हणून तुम्हाला 12 गावं इनाम. 12 गावं 2 नावे द्या. कशाला वर इतके केस वाटत म्हणजे खाली काय झालं? आता ही आमची मुलगी चंद्रप्रभा आणि ब्रह्मदेवाच्या आदिपुत्र उद्धार ऋषी या दोघांचा शुभ विवाह तुमच्या शुभ हस्ते लावून द्या. शुभ मंगल सावधान. या ठिकाणी बघण्याचे काम संपलेलं आहे. उद्या एक तमाशा मंडळाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. तर उद्याच्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून प्रेमात आशीर्वाद ही विनंती. जय हिंद जय महाराज.